प्रथम क्रमांकाचा ताबा घेतला असा डॉन त्याचं नाव आहे. कोल्हापूर. इथे प्रत्येक गोष्ट कोल्हापूरकरांच्या मर्जीने होते. याच कोल्हापुरात आपण आलोय जगाच्या पाठीवर कोल्हापुरी पॅटर्न मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या श्वानांच्या स्पर्धा पाहायला. कोल्हापुरातल्या गावागावात श्वानांच्या शर्यतीचा नाद आहे. यात्रा, जत्रा, उरूस किंवा वाढदिवस, निमित्त कशाचंही असो, इथे श्वानांच्या शर्यतीचं मैदान भरतं. आणि या श्वानांच्या शर्यती जगात वेगळ्या आहेत, कारण इथे कुत्र्यांच्या पुढे ससे पळवले जात नाहीत. इथे श्वानांना पळवतात ती माणसं. जान, वाईन, एमटी बैजा, गौतमी, वस्ताद, दुश्मन, ब्लॅकी, ज्युनियर पैलवान, सर्किट काला, डॉन, आडग्या, शॅम्पू ही नावं आहेत मैदान गाजवणाऱ्या कुत्र्यांची. आता जे पळाले होते ते सगळे ग्रेहाउंड. हा, सगळे ग्राउंड. इथं फक्त ग्रेहाउंडला सगळ्यात जास्त स्पीड आहे. खेडोपाडी पंजाब सारख्या भागातून आणलेली ग्रेहाउंड जातीची कुत्री आज कोल्हापूर भागात कॉमन झालेली आहेत. उंचपुरी असणारी ही कुत्री कुत्र्यांच्या दुनियेतील अमिताभ बच्चनच. या कुत्र्यांचा वापर प्रामुख्याने शर्यतीसाठीच होतो. ग्रेहाउंड जातीवर लोकांचा चित्त्यांपेक्षा जास्त विश्वास आहे. चित्त्यापासून हरवू शकते. चित्ता एक ठराविक 9 सेकंद पोहोचू शकते, पण ग्रेहाउंड तसं नाही. कोल्हापूर भागातल्या शर्यतीचं वेगळेपण म्हणजे गावातल्या कोणत्याही रस्त्यावर 200 मीटरचा पट्टा तयार केला जातो. श्वानाच्या समोर 2 व्हीलरवर एक जण असतो, ज्याच्या मागे कुत्रा जोरात धावतो. 200 मीटरचा पट्टा जिथे संपतो त्या रेषेला शिवूनच कुत्रा उलटा फिरतो. सोबत 2 व्हीलर देखील उलटी फिरते आणि जिथून रेस सुरू झाली होती तिथे श्वान पोहोचतो तेव्हा रेस पूर्ण होते. 400 मीटरचे हे अंतर जो श्वान कमीत कमी वेळात पूर्ण करतो तो जिंकतो, असं या रेसचं स्वरूप आहे. शर्यतीबद्दल जाणून घेण्यासाठी आम्ही भेटलो या क्षेत्रात श्वानासमोर गाडी घेऊन धावणाऱ्या हिंद केसरी रायडर म्हणून प्रसिद्ध असलेल्या अजित सुर्वेला. रायडर काय 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 नाही, चला गप्पा मारूया जरा. चला. शर्यतीमध्ये कोणत्या कोणत्या बाईक वापरतात? ज्यादा करून युनिकॉर्न. युनिकॉर्न. हा, आणि पहिले आणि कोणते वापरायचे? पहिले स्प्लेंडर, एचएफ डिलक्स ह्या असायच्या आधी. युनिकॉर्नच का आता? आता कसं झाले, कुत्र्यांचं स्पीड ज्यादा आहे हा. आणि युनिकॉर्न बऱ्यापैकी चांगली आहे गाडी. हा. म्हणजे वापर थांबत्या, स्पीड पण आहे हा. आणि निघून पण जाते गाडी. अजित रेस बद्दल भरभरून बोलत होता. रायडर म्हणून अजित भागात प्रसिद्ध आहे. त्याच्या नावाने फॅन पेज आहेत. पोरांनी त्याच्या नावाचे टॅटू पण काढलेत. गेल्या 10 वर्षात 1001 रेस जिंकणारा अजित श्वान क्षेत्राने त्याला ओळख मिळवून दिल्याचं सांगतो. आज त्याच्या ग्रुपमध्ये 30-35 श्वान आहेत आणि 51 जणांचा त्याचा ग्रुप आहे. तो आज त्याच्या ग्रुपची भेट घालून देण्यासाठी आला होता, पण ते त्याच्या स्टाईलने. स्पीड तर आहे भाई. ज्या दिवशी मैदान असतं, आता कोणत्या जवळच्या गावात मैदान आहे, मग त्या मैदान मी फॉलो पहिल्या दिवशी घेतो. म्हणजे आदल्या दिवशी की तो ट्रॅक कसा आहे, किती मीटरचा ट्रॅक आहे, त्या ट्रॅकमध्ये आपले कुठला श्वान चालेल, कुठला रायडर आपला चालेल, सगळे सर्व मी गोष्टी बघतो. ग्रुपमध्ये सोन्या दाजी म्हणून प्रसिद्ध असणारा सोन्या मॅनेजमेंट किंग म्हणून ओळखला जातो. या क्षेत्रात मॅनेजमेंटला विशेष महत्त्व आहे.
कारण कोणत्या पट्ट्यावर कोणता श्वान पळवायचा, पुढच्या मैदानासाठी कोणत्या श्वानाला विश्रांती द्यायची, कोणता रायडर पळेल याचं नियोजन सोन्यादाजी लावतो. हा काढणी मेकर म्हणजे श्वान जेव्हा आपण पट्ट्या घेतो हा काढणी काढायचं काम करतो समीर काळे. त्यानंतर मग सगळ्यात दुसरं महत्त्वाचं काम आहे ते कलरकीचं काम काय असतं, रायडरला हात करणे असा. अच्छा. तिथं रायडर थांबणार, गाडी तिथे वळवणार आणि श्वान याच्याकडे येणार. श्वान आला की पटकन उचलून पाय टेकून रेषेला हा श्वान सोडणार तो परत. शर्यतीचे जसे वेगळे नियम तशीच त्यांची वेगळी नावं. रायडरवर श्वान पळवण्याची जबाबदारी. फक्त स्पीड महत्वाचा नसतो, तर कुत्र्याच्या वेगाबरोबर मॅच करणं, कुत्रा पट्टा सोडून जाणार नाही याची काळजी घेत वेगात रेस पूर्ण करणं हे त्याचं काम. काढणी मेकर हा कुत्रा सोडतो. रेसच्या पट्ट्यावर गेल्यानंतर कुत्रा प्रचंड आक्रमक होतो. अशा वेळी त्याला कंट्रोल करून अचूक वेळी कुत्रा हातातून सोडणं हे त्याचं स्किल असतं. तर कलर किंग हा पट्ट्याच्या दुसऱ्या टोकाला उभा असतो. प्रचंड वेगात असणारं कुत्र अंतराळी झेलूनच हवेतून उलट्या दिशेने तो फिरवतो. ही सगळी कामं सेकंदाच्या भागात होतात आणि ही कामं उत्तम करणाऱ्यांनी आपली नावं या क्षेत्रात गाजवली आहेत. या ग्रुप सोबत बोलल्यानंतर समजत गेलं की हा खेळ वैयक्तिक नाहीये, हा खेळ खऱ्या अर्थाने सांघिक आहे. क्रिकेटमध्ये जसं बॅट्समॅन, बॉलर, विकेट किपर, फिल्डर महत्वाचे, तसे इथेही प्रत्येकाचा रोल महत्वाचा. पण यात अजून एक महत्वाचा माणूस येतो, तो म्हणजे रेससाठी श्वान घडवणारा श्वान मालक. श्वान मालक नेमकी कशी काळजी घेतो हे पाहायला आम्ही गेलो तेव्हा श्वानाला पोहायला घेऊन जायचं काम चालू होतं. एखादा वस्ताद जसा पैलवान घडवतो तसं श्वान मालक श्वानाला घडवतो. दिवसा ठराविक व्यायाम, तासभर पोहणं आणि श्वानासोबत दिवस घालवणं हे श्वान मालकाचं काम. पण हे तो काम म्हणून पाहत नाही. पार पंजाब पर्यंत जाऊन पिल्ली आणली जातात. लहानपणापासून त्यांना ट्रेनिंग दिले जातं. स्वतः एखादी भाकरी कमी खाल्ली तरी चालेल, पण श्वानाचा डाएट व्यवस्थित झाला पाहिजे याची काळजी श्वान मालक घेतात. श्वान जेव्हा स्पर्धेत उतरणार असतो तेव्हा त्याच्या पायाला पट्ट्या मारल्या जातात. तळव्याला जखम होऊ नये म्हणून पायाला बँडेज लावलं जातं. तेलाने मालिश केली जाते. गरम पाण्याने आंघोळ घातली जाते. अशा अनेक गोष्टी श्वान रेसला उतरण्यापूर्वी केल्या जातात आणि श्वान मालक अगदी जीव ओतून या गोष्टी करत असतो. कोल्हापूर जिल्ह्यात जवळपास प्रत्येक गावखेड्यात असे ग्रुप आहेत. गावांच्या किंवा जातीच्या सीमा या ग्रुपला लागू नाही. जेव्हा या मुलांना मी विचारलं हे सगळं करून पदरात काय पडतं, तेव्हा प्रत्येकाचं उत्तर नाद या एका वाक्यामध्ये संपतं. नादाला कारण लागत नाही. ही पोरं मैदानात उतरतात, कधी जिंकतात, कधी हरतात. असं म्हणतात की माणसाचा पहिला पाळीव प्राणी कुत्रा. कुत्रा आणि माणसाच्या नात्याचा इतिहास 30,000 वर्षांपूर्वीपासूनचा आहे. एक श्वान या विखुरलेल्या पोरांना एकत्र आणण्याचं निमित्त ठरत होता. हे सगळं आठवतच आम्ही कोल्हापूरच्या दिशेने चाललेलो, कारण उद्या रेसचा दिवस होता. साक्षी बोलते. आता आम्ही यायला लागलोय. ग्रामपंचायत. मामा, ग्रामपंचायत कार्यालय कुठे आहे? ओके, चालेल. कधी चालू होणार शर्यत? अजून साधारण 1 तास लागला आपल्याला. 1 तास. सगळे आले. स्पर्धेत यायला सुरुवात हळूहळू. आपण आता ट्रॅक बघायला चालू. आपण रेस घेणार आहे तो हा ट्रॅक आहे. जायचं 200 मीटर ट्रॅक आहे, यायचं 200 मीटर असा 400 ट्रॅक. गाडी तिकडे पूर्ण 200 मीटर जायचं, 200 मीटर यायचं, 400 मीटरचा ट्रॅक आहे. वळणाचा रस्ता मला जरा म्हणजे हे वाटतं, अवघड वाटतंय. कसं होणार आहे बघूया. हा आपला शेवटचा एंड पॉइंट. कलकिंगचं काम इथं असतं प्रामुख्याने. ते अरे नाही म्हणायचं हमारा राइडर है यहाँ पे, अजित दादा सुर्वे. या की कैसा प्रिपरेशन झालं काय? सगळं प्रॅक्टिस झाली.
जिंकूनच विचार मी. जायचंय. आणि ते शेवटचा पॉइंट आहे, इथे कलर किंग येणार आणि कुत्र्याला असं पलटवणार. तर 2 तासात आपली जेव्हा शर्यत चालू आहे तेव्हा आपण बघूया नेमकं कसं पलटवणार. अजून गर्दी वाढत चालली आहे. यात्रेचा शेवटचा दिवस आहे. एवढीच येतात काय लोक, अजून येणार. 10 रुपयाला एक सीट, बाल्कनी. मी पण येते मध्ये. किती नोंदी झाल्यात बघूया आपण. किती झाल्या? 3. अरे यार, स्पर्धकांनी आपापले श्वानची नोंद करून घ्या लवकर. स्पर्धा चालू होणार आहे आता. किती वाजले? 1 वाजले. 1. गाडी मागून श्वान पळवली स्पर्धा. प्रथम क्रमांक 7001, द्वितीय क्रमांक 5001, तृतीय क्रमांक 3001. मैदान किती व्यवस्थित आहे एवढा, कारण पुढच्या वेळेला शिवशक्ती मैदान आहे तर शिवल्या पण जाऊया. चौका तेवढं पुढे येते रे आता. अरे घेऊ घेतलं, इथे प्रॉब्लेम आहे. किती प्रॉब्लेम? अरे पट्टा वाढला पुढे आणि म्हणलं आपण लेटर 4.5 दिला. होय मग मी लेटर वाटला मग ते सांगा. काय झालंय? पट्टा कमी करायचा. तिकडे कमी करून इकडे वाढवायचं. अच्छा. प्रेक्षकांना या ताटकापासून चालणार नाही. सकाळपासून प्रेक्षक वाट बघणार तुमच्या स्पर्धेची. याची नोंद घ्या. तुमची कला दावा. श्वान मालक लवकर यायचं आहे. 3:15 वाजता संध्याकाळी राधा पाटील येणार आहे. तयार राहा. सोन्या कोळी 1 नंबर नाव आहे. त्यांचे व्यासपा श्वान घेऊन 2 मिनिटात पट्ट्यावर यायचं आहे. 10 मिनिटात कोण आलाय मैदान कॅन्सल करायचं, आपण पळायचं. रमजान देसाई पहिला नंबर, अक्षय यादव दुसरा, वैभव तिसरा. आपल्या या गावाच्या जे श्वान प्रेमीसाठी बोल मिळू हा युट्यूब चॅनलचे सर्व कार्यकर्ते मॅडम हे सकाळपासून तो उभारलेला आहे. तुम्हा सर्वांना युट्यूबवर टाकायसाठी त्या युट्यूब चॅनलचा मी मनापासून आभारी मानतो. मॅडमला धावा काय नाव आहे? वस्ताद आपला पहिला श्वान आलेला आहे. स्पर्धेची सुरुवात कशी होते ते बघूया. पहिला श्वान गेलेला आहे. काहीतरी मध्ये आय गेस कोणतरी आलंय. काय झालं? हा? पहिला क्षण आपला घडलेला आहे इथे. आपला दुसरा श्वान सर्किट काला आलेला आहे. रायडर कोण आहे आपला? सोनू, सोन्या कोळी. अच्छा, आला. दुसरा श्वान पळालेला आहे. आता हाय हो तो तरी परत येईल. फॉल झाला. दुसऱ्या श्वानाचा पण फॉल झालाय. आता आपण शर्यतीच्या स्टार्टला होतो. आता आपण चालत एंडला चाललोय. तिथून श्वान तर सुटतायत, पण तिकडे गेल्यावर काय होते ते आपल्याला कळत नाही. तिकडे जाऊन आता तिकडची परिस्थिती बघूया. आता तिसरा श्वान गेला, परत येतोय. आपला कलर त्याने एक श्वान पलटवलाय. आता आपण इथेच थांबूया आणि इथे कसे कलर किंग श्वान कसे पळतात ते बघूया. अजून एक श्वान येतोय. आता सगळे तुम्ही बघू शकता, सगळे वाट बघतायत. भाई साहब, 2 सेकंड पण नाही, 1 सेकंदात ते पलटवतात. मेन शर्यतीला सुरुवात झालेली आहे. एक आपले
चांगले चांगले श्वान आता पळतात. पूर्ण गाव आलंय बघायला. आपले नियोजक त्याला नियोजन करतात प्रॉपर सगळं. असे फॉल होत असतात. आयोजकांची गाडी सारखी फिरत असते की इकडचा म्हणजे इकडचं सगळं बरोबर आहे ना, त्याच जिथून स्टार्ट होते रेस तिकडचं सगळं बरोबर आहे ना हे बघायला. सारखं फॉल का व्हायला लागलाय? फॉल गर्दीमुळे आला. गर्दीमुळे 4-5 श्वानांचा फॉल गेलाय. गाडी टर्न मारा येईना. अच्छा, पब्लिक जरा पावरते त्यावेळेस. आता इथे फॉलचं प्रमाण वाढतंय त्याचं कारण आहे गर्दी का होते? मी तर इमॅजिन पण केलं नव्हतं की एवढी गर्दी असेल भाई, की प्रत्येक घराच्या बाहेर 50-100 लोक आहेत. एवढी क्रेज आहे या गेमची इकडे आणि एवढा नाद लागलाय लोकांना, म्हणजे लहान लोकांपासून ते भाई काय स्पीड आहे. प्रत्येक श्वान एकदम जोरात जातोय. तिकडे टायमिंगचा कसा हे करतायत ते बघायला पाहिजे. आता ज्युनियर राधा आले. इथे आल्यावरच त्यांचा बेल्ट काढला जातो रोजचा. इथे आता आता 200 मीटर पळून परत पाठी येणार आहे. आणि हा श्वान तरी यायला पाहिजे कारण आपल्या ग्रुपचा आहे आणि तो येणार. आला वाटतं. आला किती झाले? किती? 27-50 सेकंड झाले. अजून एक श्वान सुटलाय. हा तर खूप जोरात पळालाय. आला 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 26-81 मागाचं 26-85 त्याच्या अगोदरचं पहिलं. ह्याचं नाव काय? रेस निम्म्यावर आलेली. 27 ते 28 सेकंद त्याचे टायमिंग लागत होते. पण खरा खेळ 27 सेकंदाच्या आत कोण येतो हाच होता. आडग्या, ज्युनियर पैलवान आणि लक्षा असे आपल्या टीमचे 3 श्वान पळाले. पण टायमिंग पाहिजे ते बसलं नव्हतं. एकूण सगळ्याच टीमच्या चेहऱ्यावर निराशा होती. आपल्या टीमचा शेवटचा श्वान आणि शेवटची रेस जिंकायचा हा विचार करूनच पोरं पुन्हा तयारीला लागली. आपला रायडर अजित सुर्वे अंदाज घेतोय रस्त्याचा कसं काय काय.
पुत्रा अलीकडे थांब ते तू पण जा ढकलाय जावा तू पण थांबून आणि मध्ये नको जा वळून साईडला थांबायची